हे काय व्यवस्थित बंद होतीये? हे बघ काय ना, ती ट्रॉली अर्धवट उघडी होती तर ती असं काहीतरी चुकल्यासारखं होत होतं. अगदीच किचनमध्ये काहीतरी एक ट्रॉली अर्धवट उघडी आहे. पण बरं झालं दादा काल मुंजीच्या घाई गडबडीत का असे ना येऊन गेले, एक मोठं काम झालं. हाय हॅलो, कसे आहात सगळे? आय होप सगळे मजेतच असाल. बॅक टू रुटीनला आलेले आहे. काल मुंज होती, तुम्ही सगळ्यांनी बघितलंच असेल. मुंज मस्त झाली आणि पण दमायला सुद्धा खूप झालं होतं. सो सकाळी उठल्यापासून जरा निवांत रुटीन सुरू आहे आणि खरं तर घरात एवढा पसारा झाला होता. ऑफकोर्स घरात काही फंक्शन असेल तर गेले आधीचे जे 2 दिवस असतात हे सगळं होतंच. मी सुद्धा सकाळी उठल्यापासून आज खरं तर तेच सगळं आवरतीये. कारण कसं जरी हॉलवरती मुंज असली तरी जाताना बऱ्याच बॅग्स घेऊन गेलो होतो. वेगवेगळे राऊचे कपडे, आमच्या साड्या, गळ्यातली कानातली भरपूर काय काय आवरायला होतं. ते सगळं आता माझं आवरून झालंय आणि आता जरा किचनकडे वळली आहे. भांडी वगैरे सकाळी घासून झाली होती, थोडीशी घासायची आहेत, पण म्हटलं आधी ही सगळी पटापट लावून ठेवते. आणि जरी दमायला झालं असलं तरी या मुंजीत आम्ही खरंच खूप धमाल केली आहे. मी काल सुद्धा ब्लॉगमध्ये सांगितलंय, हल्ली खरंच येणं जाणं खूप कमी होतं. आम्ही जरी एका शहरात राहत असलो तरी आमच्या भेटीगाठी खूप कमी होतात. तो या निमित्ताने काल खूप वर्षांनी खरं तर आम्ही सगळेजण भेटलो होतो, धमाल मस्ती केली. आणि या ब्लॉगच्या निमित्ताने खरं तर या सगळ्या मेमरीज छान डॉक्युमेंट झाल्या आहेत. त्यामुळे मावशी किंवा आम्ही त्या मेमरीज कधीही बघू शकतो. आणि ही जी आमची ट्रॉली आहे, मी एका ब्लॉगमध्ये सांगितलेलं की ही बंद होत नव्हती. सो ते दादा याच मुंजीच्या गडबडीत येऊन गेले आणि त्यांनी खूप एक छान चांगली टिप दिली आहे. मला काहीच झालं नव्हतं याला, पण जेव्हापासून आम्ही या ट्रॉलीज लावल्या आहेत तेव्हापासून त्याच्यात आम्ही तेल सोडलं नव्हतं. त्याच्यामुळे ते सगळं आतमध्ये जाम झालं होतं. पण त्या दिवशी त्यांनी आम्हाला भरपूर तेल टाकून दिलंय, त्याच्यामुळे आता ही ट्रॉली व्यवस्थित बंद होते. आणि असंच त्यांनी खरं तर आम्हाला या सगळ्या ट्रॉलीजमध्ये तेल टाकायला सांगितलंय. आता मी ह्याच्यात टाकलंय, पण पुढच्यामध्ये आता 1-2 दिवसांमध्ये मला ते सुद्धा एक काम करायचंय. हे काय व्यवस्थित बंद होतीये? हे बघ भांडी आता माझी सगळी लावून झाली आहे. आणि खरंच सांगते, माझी ती ट्रॉली दुरुस्त झाल्यानंतर मला खरंच खूप बरं वाटलंय. कारण कसं असतं, नॉट ओन्ली किचनमधली, घरातली आपली कुठलीही गोष्ट बिघडली आणि ती जोपर्यंत दुरुस्त होत नाही तोपर्यंत आपल्याला चैन पडत नाही. तुम्हाला सुद्धा कधीतरी असे अनुभव आले असतील. जसं या मुंजीच्या घाई गडबडीमध्ये ट्रॉलीचं एक काम झालंय, तसं अजून एक गोष्ट झाली आणि मी तुमच्याबरोबर खरं तर शेअर नाही केली आहे. राऊचा रिझल्ट लागलाय आणि राऊ सक्सेसफुली ज्युनियर KG कंप्लीट करून आता सिनियर KG मध्ये गेलाय. राऊची ऍडमिशन सुद्धा झाली आहे. सगळ्याच गोष्टी खरं तर एकात एक सुरू आहेत. पण छान 3 दिवस जे जे काय काय होतं ते सगळं नीट झालंय. भांडी आहेत थोडीशी, ती पटकन घासून घेते. आज काही जास्त झाली नाही आहेत. राहू चला आता मोबाईल बस, दुसरा खेळ काहीतरी. काय खेळणार आहे? हळूहळू घेऊन चल. ये आजी, आपल्याला तर ब्लू आणि रेड वाला लावायचं, शोधायचंय. मग काय तू पटापट शोधतो. मगाशी लावलेस का? हो. मग अर्धवट टाकले होतेस? हो, आता इथे आहे, आता इथे लावतो. बर. तो रेड आणि व्हाईट आहे खाली. तो रेड आहे ना, हा तुझं बघ त्याच्यात खाली व्हाईट. बरोबर तोच आहे. भांडी पण माझी सगळी आता घासून झाली आहेत. राहू खेळतोय आजी बरोबर, तुम्ही बघितलंच असेल. आणि जरा सिंक वरती एक हात फिरवते आणि लंचच्या तयारीला लागणार आहे मी. हे शूट झालं की मी औषध घेऊन टाकतो. अरे घेतलं नाही अजून? घेऊन टाक पटकन. पुष्कळला झाली आहे थोडीशी, जी आपण म्हणतो व्हायरल सर्दी. सो डॉक्टरांकडे जाऊन आलाय आणि औषधं दिली आहेत स्वतः, ती त्याला घ्यायची आहे. तर बघूया किती गोळ्या आहेत यात. घेतल्यास का रे गोळ्या? हो. खरं तर क्लायमेटच एवढं खराब झालंय ना, ऊन प्रचंड आहे, त्याने सगळ्यांनाच त्रास होतोय. आमच्याकडे सुद्धा पहिले राऊची सुरुवात झाली, आईचं झालं, आता थोडंसं परत पुष्करला त्रास होतोय. हेवी ब्रेकफास्ट केलायस ना, इनफ आहे तेवढं तुला गोळ्या घ्यायला. तर लंचची तयारी करते. मस्त गरम गरम भात, उडदाच्या डाळीचं वरण आणि पुष्करला आणि राऊला साधं आपलं तुरीच्या डाळीचं वरण करते. उडदाच्या डाळीचं वरण पुष्कर तितकंसं खात नाही, थोडंसं खाईल, पण मग त्याला नॉर्मल आपलं जे वरण असतं ते करते.
आजचा स्वयंपाक एकदम सिंपल करते, कारण गेले 2-3 दिवस भरपूर चमचमीत गोडाधोडाचं खाणं झालंय, त्याच्यामुळे आज एकदम सिंपल लंच करते. कुकर एकीकडे लावलाय मी, तोपर्यंत जरा इकडचा पसारा आवरून घेते. राहू अर्धा वेळ इथे खेळत होता, सो सगळा पसारा त्याने इथे काढलाय. बाकी सुद्धा थोडी छोटी मोठी कामं आहेत, सो ती एकीकडे आवरून घेते. पुष्कर भरपूर इस्त्रीचे कपडे झालेत, परत इस्त्रीला टाकायला लागणार आहेत आपल्याला जाऊन. ही ट्रेन आहे का तुझी? लोकल आहे? कुठे चाललंय? कुकरची वाफ गेली आहे आता. पटकन मी पहिले उडदाच्या डाळीचं वरण करून घेते. पुष्करला आणि राहूला गोडवरणच करणार आहे. उडदाच्या डाळीचं वरण करायला अगदी सोपं आहे आणि कधीतरी ते लागतं सुद्धा छान. इथे मी कढई गरम झाल्यानंतर त्यात थोडंसं तेल घेतलं आहे आणि आता मी त्यात मोहरी, हिंग आणि मी एक 7-8 पाकळ्या लसणाच्या छान ठेचून घेतल्या होत्या, त्या मी यात ॲड केल्यात आणि थोडीशी हळद. आता मी ते सगळं छान मिक्स करून घेते आहे. लसूण छान थोडासा फ्राय झाला की मी जी उडदाची डाळ शिजवून घेतली होती आता मी ती ह्यात ॲड केली आहे आणि अगदी त्याच्यात थोडंसं लाल तिखट मी आता ॲड करते आहे. चवीनुसार मीठ आणि भरपूर कोथिंबीर. अगदी सोपं आहे हे वरण करायला. आणि आता ह्यात मी थोडंसं पाणी ॲड करणार आहे आणि एक छान उकळी आणणार आहे की माझं उडदाचं डाळीचं वरण तयार. उडदाच्या डाळीच्या वरणाला एकीकडे उकळी येत असतानाच पुष्करसाठी आणि राहूसाठी गोडवरण सुद्धा सारखं करून घेतलं आणि लगेचच आमची जेवायची ताटं वाढायला घेतली. मस्त जेवण झालंय आणि आता पुढचं रुटीन ओटा वगैरे आवरायचं आहे, अन्न थोडंसं काढून ठेवायचंय. खरं तर आज जास्त काही उरलं सुद्धा नाहीये, पण पटापट सगळं आवरून घेतेय. गोड नको म्हणता म्हणता तरी आज जिलबी खाणं झालंय आणि दुपारी गोड खाल्लं की एवढी झोप येते. पटकन हे सगळं आवरून घेते आणि छान आराम करणार आहे. मस्त आराम झालाय दुपारचा आणि गरम गरम चहा केलाय. आज राहूचा सुद्धा मूड झालाय की पार्लेजी आणि चहा प्यायचा, सो त्याला सुद्धा दिला आणि आता आम्ही सुद्धा पटकन चहा पिऊन घेतो. चहा पिऊन झाल्यानंतर जरा घरातलं स्वच्छ आवरून घेतले. राहू दुपारभर खेळत होता, त्याच्यामुळे सगळा पसारा झालेला एक छान लादी पुसून घेतली आहे आणि जरा आता फ्रेश होते. देवाला दिवा सुद्धा दाखवायचा आहे, जरा बाहेर सुद्धा जाऊन यायचं आहे. मस्त फ्रेश झाली आहे. जरा गाऊन वगैरे सुद्धा चेंज कराय, कारण केर लादी केलं होतं आणि खूप घाम झालेलं. म्हटलं मस्त जरा फ्रेश होऊया आणि आता पटकन देवाला दिवा लावून घेते.
देवाला दिवा लावून झालाय माझा आणि आता पुढची कामं. खरं तर आज सकाळपासूनचं रुटीन जसं मी म्हटलं की सगळी मुंजीचं जे आवरायचं होतं ती आवरावर चालू आहे माझी. आणि या 2-3 दिवसात इतके कपडे वापरले गेलेत, कारण बरोबर आहे बाहेर जाणं होतं आमचं. आता उन्हाळा सुरू झालाय त्याच्यामुळे एक कपडा हा एकदाच घातला जातो. साड्या खूप नेसल्या गेल्या होत्या, सो सगळं इस्त्रीला द्यायचंय. ती एक बॅग पटकन पॅक करते. सो मी रेडी झाली आहे आणि जसं म्हटलं की जरा बाहेर जाऊन यायचंय. इस्त्रीचे कपडे वगैरे देते, येताना दूध वगैरे आणायचंय आणि गेलो तर एक फेरी बाबांकडे मारणार आहोत. सो पटकन बाहेर जाऊन येतो. तोडलं ना, कसं काय निघालं? हा जोरात नको अगं मी लावत होते. जोरात नाही ओढायचं ते, नाही तर ते निघून जातं. चल अशा प्रकारे बाहेर पडलेलो आहोत आणि आता पटापट कामं करून घेते. फंक्शन नंतरचं असं रुटीन आज माझं पुन्हा चालू झालेलं आहे. राऊचा एकीकडे हट्ट सुद्धा चालू आहे की मला ट्रेन बघायची आहे. सो जाता जाता जरा त्याला ट्रेन सुद्धा दाखवणार आहोत आणि मस्त मजा करून येतोय आता. आणि आज हा व्लॉग इथेच थांबवतोय. भेटूया माझ्या नेक्स्ट व्लॉग मध्ये. सी यू अगेन.